नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपण मागील काही व्हिडिओजमध्ये स्वर संधीचे आपण इथे उदाहरण बघितलं आहोत. स्वर संधीमध्ये दीर्घ संधी, गुण संधी, वृद्धी संधी, यण संधी, अयादी संधी आणि पूर्वरूप संधी हे अशा 5-6 संधी आपण इथे अध्ययन केलेले आहेत. यानंतर राहिलेल्या 2 संधी आज आपण इथे पाहणार आहोत. यामध्ये पररूप संधी एंगी पररूपम असे हे सूत्र आहे. तर आज हे आणि प्रकृती भाव संधी दुदेद द्विवचनम प्रग्रेयम हे 2 संधी आज आपण अभ्यास करणार आहोत. पररूप संधि पदांत में अगर अ अथवा आ हो, पदांत म्हणजे शेवटी, शब्दाच्या शेवटी अ किंवा आ असेल तर, और उसके परे एकार किंवा ओकार, एकार किंवा ओकार एंग असेल तर उस उपसर्ग के एकार ओकार का लोप हो जाता है. उस उपसर्ग के एकार ओकार का लोप हो जाता है. लोप होने पर अकार ओकार, आकार ओकार आणि ए उपसर्ग में मिल जाता है. एंगी परिरूपम, जसं की अ किंवा आ असेल त्याच्यानंतर ए किंवा ओ असेल तर त्या ठिकाणी काय पररूप होते. म्हणजे अकार आणि आकारचा लोप होऊन पररूप म्हणजे एंग असं होते. आकार किंवा आकारच्या नंतर ए ओ ला काय पररूप अर्थात ए ओ होते, आकार ओकारचा लोप होऊन जाते. तर या ठिकाणी आपल्याला इथे वृद्धी संधीचं हे अपवाद सूत्र आहे. म्हणजे हे वृद्धी संधी जिथे जिथे होते, वृद्धी संधीपेक्षा हे संधी तिथे अपवादात्मक आहे. तर प्रएजते इथे प्र मध्ये अ आहे, पुढं एकार आहे. तर ह्या प्र मधले जी अ आहे त्याचा लोप होऊन काय प्रेजते असं रूप सिद्ध होते. हे संध्याक्षर सिद्ध होते. प्रेजते, उपेशते, उप प्लस एशते, उपेशते. उप मध्ये प मध्ये अ आहे प्लस एशते एकार आहे. तर उपमधल्या अकारचा लोप होऊन पररूप अर्थात ए हे अ सारखं हे ए सारखं होते, म्हणजे ए होऊन जाते. असं उपेशते असं हे सिद्ध होते. त्यानंतर पराओहती, परोहती, पराओहती, परोहती. परामध्ये आ आहे त्याच्यानंतर ओ आहे, एंग मध्ये ओ येते तर ओ आहे. तर त्याला काय झालं, आच रूप पररूप एंग झालं, अर्थात आच ओ झालं तर परोहती असं सिद्ध झालं. इथे आपल्याला वृद्धी संधी होती, वृद्धी संधी होणार होती, परोहती असं होणार होतं. परंतु इथे वृद्धी संधी न होकर इथे काय पररूप संधी झालेली आहे. असं हे संध्याक्षर निर्माण होतं. प्रओषती, प्रोषती, अर्थात प्र मध्ये अ आहे तर त्यानंतर ओ आहे तर प्रोषती असं सिद्ध झालं इथं संध्याक्षर. उप एही, उपेही, उप प मध्ये अ आहे पुढं ए आहे तर अ ए सारखं पररूप झाल्यानंतर उपेही असं हे अपवाद सूत्र आहे. यामध्ये हे सगळेच असे होतील असं काही नाही. तर हे पररूप संधी आहे.
यानंतर आपण प्रकृतिभाव संधी. प्रकृतिभाव संधी इकारांत उकारांत आणि एकारांत ईद उद आणि एद ईदुदैद द्विवचन रूप के बाद यदि कोई स्वर आए तो प्रकृति भाव हो जाता है. अर्थात जो का त्यो रहता है. आता बघा इथे द्विवचनांत रूप, द्विवचन हरी हरी, त्याच्यानंतर स्वर आलं तर इथे संधी होणार नाही. हे असं काय आहे, नियमसूत्र आहे. हे एक नियम करतो की प्रकृतिभाव राहणार, म्हणजे जशाला तसं, प्रकृती जसं त्याचं रूप आहे तसंच होणार, त्यामध्ये बदल होणार नाही. तर इकारांत उकारांत किंवा एकारांत द्विवचन रूप असेल तर, द्विवचन एकवचन द्विवचन बहुवचन असेही आहे, तर त्यामध्ये द्विवचन इकारांत उकारांत एकारांत द्विवचन असेल, त्यानंतर स्वर आला असेल तर प्रकृतिभाव होईल. तर इथे हरी प्लस येतो हरी येतो, यामध्ये संधी होती, तर त्या संधी यण संधी प्राप्त होती इथे. तर त्या यण संधीला नियम केलं की द्विवचन असेल तर इथे संधी होणार नाही. तर या ठिकाणी हे संधीचा निषेध आहे, हे नियमसूत्र आहे. विष्णू प्लस इमौ, विष्णू प्लस इमौ, विष्णूमध्ये उकारांत शब्द आहे, उकारांच्या नंतर स्वर ई आहे, तर इथे संधी होती, प्राप्त होती. काय प्राप्त होती संधी? यण संधी प्राप्त होती. तर विष्णू प्लस इमौ आणि विष्णू शब्द द्विवचन आहे, प्रथमा द्विवचनचं रूप आहे, तर यामुळे इथे संधी होणार नाही, प्रकृतिभावच असेल. तर अर्थात जशाला तसं रूप असेल. लता लते, लता लते येते, लते लते म्हणजे द्विवचनांत रूप आहे, त्याच्यानंतर स्वर आहे, तर तिथे काय संधी होणार नाही, जशाला तसे प्रकृतिभाव असणार. आम्ही ईशा, आम्ही आम्ही काय आहे, द्विवचनांत रूप आहे. अदसचं द्विवचनांत रूप आहे आम्ही, आम्ही प्लस ईशा आम्ही ईशा, आम्ही प्रथमा द्विवचनांत रूप आहे, त्याच्यानंतर स्वर आहे ई, तर इथे पण दीर्घ संधी प्राप्त आहे, परंतु इथे संधी होणार नाही प्रकृतिभाव झाल्याने. प्रकृती अर्थात जशाला तसं, प्रकृती जशी आहे तशीच असणार आहे. तर फले आवपतत, फले आवपतत, फलेमध्ये एकारांत आहे, एकारांत द्विवचन आहे, फलम फले फलानी असं द्विवचनांत रूप आहे. तर त्यानंतर स्वर आहे, तर इथे अवयव संधी, अवयव अयादी संधी प्राप्त होती. त्या अयादी संधी किंवा एंगी पररूपम पण इथे प्राप्त होती. या दोन्हीचा नियम केलेला आहे की इथे संधी होणार नाही, प्रकृतिभाव झालेला आहे. तर हे आज आपण हे स्वर संधीचे इथे पूर्ण संधी बघितलेली आहेत. दीर्घ संधीचा अभ्यास आपण केला, गुण संधीचा केला, वृद्धी संधीचा केला, यण संधीचा केला, अयादी संधीचा केला, पूर्वरूप संधी, पररूप संधी आज आणि प्रकृतिभाव आज केलेला आहे. तर हे यानुसार आज आपण इथे स्वर संधीचं प्रकरण जे होतं आपलं व्याकरणामध्ये, ते आज आपण इथे समाप्त केलेलं आहे. इथून आपण दुसरा प्रकरण अजून आहे आपल्याला, संज्ञा प्रकरण, तर ते एक प्रकरण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर उद्यापासून ते आपण करणार आहोत. धन्यवाद.